तत्कालीन समाजव्यवस्थेला नवी पर्यायी व्यवस्था निर्माण करण्याचं आणि ती टिकवून ठेवण्याचं काम महात्मा बसवेश्वर आणि त्यांच्या शरणांनी केलं होतं. बसवण्णांची श्रमाधिष्ठित परंपरा वारकरी संप्रदाय, छत्रपती शिवराय आणि फुले शाहू आंबेडकरांनी पुढे नेल्याचं व्याख्याते धनाजी गुरव यांनी सांगितलं. बसवेश्वर जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. शिवाजी विद्यापीठ शरण साहित्य अध्यासन आणि बसव केंद्राच्या वतीनं महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त बसव व्याख्यानमालेचं आयोजन केलं होतं. शाहू स्मारक भवनमध्ये झालेल्या कार्यक्रमात अध्यासनाच्या समन्वयक तृप्ती करेकट्टी यांनी या व्याख्यानामागची पार्श्वभूमी विशद केली. यश आंबोळे आणि अंकिता त्रिभुवने मिठारी यांनीही मनोगत व्यक्त केलं. बसव व्याख्यानमालेत शुक्रवारी धनाजी गुरव यांनी अखेरचं पुष्प गुंफलं. तत्कालीन व्यवस्थेविरोधात नाकारलेल्या सर्व जाती धर्मांना एकत्रित करून महात्मा बसवेश्वरांनी विश्वधर्माची स्थापना केली. 11व्या आणि 12व्या शतकात अनुभव मंटपाची उभारणी करून स्त्री आणि पुरुषांना समानता दिली. त्यांना विचार आणि भाषण स्वातंत्र्याबरोबरच न्याय, समता, बंधुता तत्वांची शिकवण दिली. हाच विचार वारकरी संप्रदायात दिसून येतोय. तोच पुढे नेण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराज, शंभूराजे, महाराणी ताराराणी आणि त्यांच्या पुढील काळात फुले शाहू आंबेडकरांनी केलंय असं व्याख्याते धनाजी गुरव यांनी सांगितलं. तर महात्मा बसवेश्वर ते फुले शाहू आंबेडकर यांनी जाती अंतासाठी दिलेला लढा, स्त्री पुरुष समानता हा विचार आजही समाजासाठी मार्गदर्शक असल्याचं डॉक्टर भारती पाटील यांनी सांगितलं. यावेळी सरलाताई पाटील, चंद्रशेखर बटकडली, विलास आंबोळे, राजशेखर तंबाके, प्राध्यापक सुभाष महाजन, बाबूराव तारळी, विजय पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.